नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोसभाई शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, नवीन व्हिडिओ नवीन एका भरतीसह आज आपण भेटणार आहोत. तर चला आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. परंतु त्या अगोदर मित्रांनो, सर्वांना विनंती, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला बघू आजची भरती कुठं आहे ती आणि कुठल्या प्रकारची पदं ही निघालेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन अंतर्गत गृह विभागामार्फत न्याय सहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनामार्फत या ठिकाणी ही पदं तुमच्याकरता उपलब्ध आहेत. ठीक आहे. गट क या प्रवर्गातील ही सगळी पदं आहेत आणि सरळ सेवा ही सगळीच्या सगळी पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. त्यामुळे अतिशय छान भरती ही तुमच्याकरता असेल. बघा, शासन निर्णय वगैरे हे नंतर बघू. अगोदर बघूया कुठली पदं वगैरे काय आहेत त्या अनुषंगानं. ठीक आहे. परंतु आता ही अर्ज कुठं होतील, काय होतील, कोणत्या ठिकाणी याची भरती होणार आहे हे एकदा बघा. या अन्वये बघा, अधिपत्याखाली मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, रत्नागिरी, चंद्रपूर, धुळे, ठाणे व सोलापूर या प्रयोगशाळेतील बघा, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राभर जवळजवळ ही पदं आहेत. असं नाही की केवळ या ठिकाणी एकाच ठिकाणी असतील. मुंबईमध्ये तुम्हाला हवे असेल, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, नांदेड, कोल्हापूर, ठीक आहे, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर इत्यादी ज्या प्रयोगशाळेत या ठिकाणी जे गटकचे पद आहेत त्या ठिकाणी हे पद या ठिकाणी भरले जाणार आहेत. आता पहिलं बघा आहे वैज्ञानिक सहाय्यक गटक सायंटिफिक असिस्टंट नावाचं पद आहे. एकूण 54 पदं या पदाकरता या ठिकाणी उपलब्ध असतील. बघा, 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी व सोबत इतर भत्तेही तुम्हाला मिळणार आहेत. नंतर बघा, दुसरं पद जे आहे ते वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिपीत विश्लेषक गटक अंतर्गत आहेत. याही ठिकाणी एकूण 15 पदं आहेत. बघा, 15 पदं आहेत. एकूण 35,400 ते 1,12,400 प्लस DA वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तिसरं पद आपण बघू शकतो. बघा, वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गटक अंतर्गत. ठीक आहे. एकूण 2 पदं आहेत. 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन तुम्हाला असेल. चौथं पद बघा, प्रयोगशाळा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक म्हणजे सिनियर लॅबॉरेटरी असिस्टंट. 30 पदं याकरता आहेत. 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. नंतर 5वं पद बघा, वरिष्ठ लिपिक भांडार गटक म्हणजे सिनियर क्लर्क स्टोअरमधलं 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. 5 पदं याही ठिकाणी आहेत. नंतर 6वं पद कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक ज्युनियर लॅबॉरेटरी असिस्टंट. ठीक आहे. एकूण 18 पदं या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत. 21,700 ते 69,100 एवढं वेतन असेल. त्यानंतर बघा आहे 7 नंबरचं पद उपव्यवस्थापक उपहारगृह मॅनेजर कॅन्टीन गटक अंतर्गतचं पद आहे. ठीक आहे. कॅन्टीनचा मॅनेजर 29,200 ते 92,300 याच पदाकरता एक पद तुम्हाला उपलब्ध असेल. आता या ठिकाणी अर्ज वगैरे कसा करायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी आपण सांगतोच आहे. ऑनलाईन अर्ज तुम्हाला विशेष करून या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे आणि ज्या संकेतस्थळामार्फत अर्ज भरायचा आहे ती एकदा वेबसाईट उतरून घ्या. https dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्हाला ही जाहिरात जी आहे या अंतर्गतच तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. आता अर्ज भरताना च्या अगोदर शैक्षणिक पात्रता काय असेल, ठीक आहे, हे संपूर्ण गोष्टी आपण या ठिकाणी भरून घेऊया. आता बघा, पहिलं जे पद होतं वैज्ञानिक सहाय्यक या ठिकाणी आपण बघतोय सायंटिफिक असिस्टंट 54 पदं होती. शैक्षणिक पात्रता काय, तर विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गात पदवी म्हणजे सेकंड क्लास तुमचं BSc असणं गरजेचं आहे. BSc केमिस्ट्री रसायनशास्त्र जर तुमचं असेल जर BSc आणि सोबत केमिस्ट्री असेल, केमिस्ट्री हा विषय त्याच्यामध्ये त्यांनी रसायनशास्त्र ही कंपल्सरी केलेलं आहे सेकंड क्लासमध्ये. ठीक आहे. सेकंड क्लास तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र ठरता या पदाकरता. किंवा न्याय सहाय्य विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची सेकंड क्लास न्याय सहाय्यता असेल तुमच्याकडे तर त्याच्यातही तुम्ही अर्ज करू शकता. हे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची भरती तुम्हाला उपलब्ध असेल. आता वर्गवारीनुसार पदं आहेत ते तुम्ही नंतर जेव्हा डिटेल जाहिरात असेल तेव्हा बघून घ्याल. आता दुसरं पद आपण या ठिकाणी बघतोय ते बघा, वैज्ञानिक सहाय्यक. ठीक आहे. या ठिकाणी संगणक गुन्हे ध्वनी व चित्रपट विश्लेषक गटक अंतर्गत 15 पदं आहेत. या ठिकाणी बघा, विज्ञान शाखेतील इथं भौतिकशास्त्र आहे. भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती व तंत्रज्ञान विषयासह असणं गरजेचं आहे. तेही सेकंड क्लासमध्ये द्वितीय श्रेणीतील. ते नसेल तर तुमच्याकडे अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्य विज्ञान विषयातील द्वितीय सेकंड क्लासमध्ये तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स किंवा कम्प्युटर सायन्स या ठिकाणी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल तर या प्रकारचं तुमचं शिक्षण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये या विषयात जर तुमची डिग्री असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. ते नसेल तर इंजिनिअरिंग असेल तुमचं, परंतु इंजिनिअरिंग कुठं तर संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज हा करू शकता. जर वरीलपैकी नसेल तर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा त्यांनी मागितलेला आहे, तो तुमच्याकडे असेल डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ, तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता.
आता तिसरं पद या ठिकाणी जे आपल्याला बघायचं आहे ते बघा आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क. मानसशास्त्र गट क अंतर्गत पद आहे. 2च पदं या ठिकाणी आहेत. मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी त्या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे किंवा शासनाने त्यात समकक्ष म्हणून जे घोषित केलेले असेल अशी कुठलीही शैक्षणिक पात्रता. PSC म्हणजे सायकॉलॉजीमध्ये तुमचं शिक्षण असणं 2nd क्लासमध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करायला पात्र ठरता वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र गट क अंतर्गत. ठीक आहे. आता नंतरचं पद आहे बघा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क अंतर्गत सिनियर लॅबॉरेटरी असिस्टंट. 30 पदं या ठिकाणी होती. या ठिकाणी बघा विज्ञान शाखेत उच्च शालांत प्रमाणपत्र HSC फक्त केवळ HSC तुमच्याकडे असेल म्हणजे 12वी विज्ञान तुमचं झालेलं असेल तर लॅबॉरेटरी सिनियर लॅबॉरेटरी असिस्टंट या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 12वी सायन्स तुम्ही असाल तर हे पद तुमच्याकरता अतिशय छान पद आहे. 30 पदं त्या ठिकाणी आहेत. 25,500 ते 81,100 एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. नंतरचं पद बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी ते आहे बघा वरिष्ठ लिपिक भांडार गट सिनियर क्लर्क आहे. 5 पदं आहेत. याही ठिकाणी विज्ञान शाखेत माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजे इथेही 12वी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तुम्ही त्या पदाला अर्ज या ठिकाणी करू शकता 12वी सायन्स. ठीक आहे. नंतरचं पद बघा नंतरचं पद आपण बघितलं होतं कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट अंतर्गत ज्युनियर लॅबॉरेटरी असिस्टंट एकूण 18 पदं आहेत. या ठिकाणी बघा 10वी केवळ उत्तीर्ण मागितलं आहे. विज्ञान विषयासह माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजे 10वी सायन्स या विषयासह उत्तीर्ण असेल तर तुम्ही त्या पदाला म्हणजे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क या पदाला अर्ज या ठिकाणी करू शकता. आणि नंतरचं पद बघा उपहारगृह व्यवस्थापक हे पद होतं या ठिकाणी गट क अंतर्गत मॅनेजर कॅन्टीन. या ठिकाणी बघा माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे 10वी पास असेल आणि त्यानंतर कॅटरिंग क्षेत्रातील जर तुमचा 3 वर्षाचा अनुभव असेल खास करून जर मान्यताप्राप्त शासन कोणतेही कॅटरिंग टेक्नॉलॉजिस्ट नसेल तर तुमचा डिप्लोमा घेतला असेल आणि नंतर मग जर त्याचा अनुभव थोडाफार असेल किंवा अनुभव नसेलही तर तुमचं या ठिकाणी प्रेफरन्स असेल. त्यामुळे 10वी आणि कॅटरिंग हे तुमचं असणं या ठिकाणी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. जर कॅटरिंगचा अनुभव नसेल तर मात्र तुमच्याकडे कॅटरिंगचा डिप्लोमा असेल तर मात्र पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र ठरता. तर अशा प्रकारची पदसंख्या आणि त्याला अनुसरून शैक्षणिक पात्रता आपण बघितली वेतन वगैरे बघितलं आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन अर्ज बघा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो https://dfsl.maharashtra.gov.in या संकेतस्थळामार्फतच तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज कधी करायचा आहे काय करायचं आहे हे आपण या ठिकाणी एकदा बघून घेण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी बघा पात्रता काय असेल आपण शैक्षणिक पात्रता बघितली तर पात्रता पहिला आहे बघा भारतीय नागरिक असणे. नंतर वयोमर्यादा काय असेल बघा 18 ते 38 हा या ठिकाणी वयोमर्यादा त्यांनी जो आहे तो नियम नेहमीप्रमाणे ठेवलेला आहे. 27/2/2024 या टाईपच्या अंतर्गत 18 ते 38 हा वयोगट असेल. ठीक आहे. परंतु तुम्ही जर इतर मागासवर्गीय गटात असाल तर त्या ठिकाणी 5 वर्ष ठीक आहे किंवा प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तर 33 याच्या पद्धतीने या ठिकाणी जे आहे त्यांनी ते वयामध्ये आरक्षण दिलेलं आहे. इथं पूर्ण दिलेलं आहे आरक्षण वगैरे कशा पद्धती असेल वयामध्ये सवलत तर ते त्या ठिकाणी बसू शकता. परीक्षा कसं असणार आहे बघा तर मॅक्झिमम जी परीक्षा आहेत 7ही हे आहेत पदं आहेत त्या पदांकरता बघा 100 गुणांची लेखी परीक्षा या ठिकाणी होणार आहे. 100 गुणांची परीक्षा लेखी या ठिकाणी सगळ्यांची होणार आहे. व्यावसायिक चाचणी नाही आहे आणि प्रत्येकाला 200 गुण या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक पद 100 गुणांची आणि 200 गुण 100 प्रश्न 200 गुण त्या ठिकाणी तुम्हाला असतील. आता यामध्ये बघा अभ्यासक्रम काय तर बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की अभ्यासक्रम निश्चित करणे असल्याने त्या ठिकाणी बघा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि भौतिक चाचणी याप्रमाणेच परीक्षेचे विषय निश्चित करण्यात आलेले आहेत. परंतु सोबतच संचालनालयातील वैज्ञानिक सहाय्यक असेल वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुण असेल ध्वनी व ध्वनिविषयक विश्लेषण किंवा वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र व प्रयोगशाळा सहाय्यक हे जे तांत्रिक पदं आहेत या तांत्रिक पदं त्यांची कर्तव्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या यांच्यानुसार त्या ठिकाणी बघा तुम्हाला त्या विषयातील थोडीशी माहिती किंवा प्रश्नांची संख्या दिलेले गुण व तेही या ठिकाणी राहतील. ठीक आहे. जसं तुम्ही बघू शकता की विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र असेल भौतिकशास्त्र संगणकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान माहिती मानसशास्त्र त्या विषयांचा सुद्धा समावेश करणे अत्यावश्यक असून परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचा दर्जा स्वरूप प्रश्नसंख्या त्यासाठी गुण कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. तर बघा आता अभ्यासक्रमामध्ये काय राहील तर हा अभ्यासक्रम तुम्ही बघू शकता. मराठीमध्ये काय सोपी व्याकरण आहे वाक्याची रचना आहे नेहमीच्या शब्दांचा वापर आहे. ठीक आहे. प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा 12वीचा असेल. मराठीमध्ये प्रश्न 15 असतील गुण 30 असतील. इंग्रजीमध्ये काय असेल बघा स्पेलिंग असेल व्याकरण असेल सोपी वाक्यरचना असेल आणि नेहमीच्या शब्दांचा वापर असेल. सोबत प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तो 12वीचा असेल. नंतर बघा सामान्य ज्ञानमध्ये काय असेल तर दैनंदिन घटना ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो नेहमीचे अनुभव असतील साहित्य राजकारण शास्त्र या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला
संपूर्ण या ठिकाणी उपलब्ध असतील. आणि नंतर बघा बौद्धिक चाचणीमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे उमेदवार कोण्या पद्धतीने विचार करू शकतो त्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये असतील. आणि 5वा घटक यांनी तो टाकलेला आहे, खास करून जे आपण टेक्निकल वगैरे म्हटलं होतं, तर विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र व ज्ञान सहाय्य विज्ञान संबंधित पदाकरता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक पात्रता अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील. आणि हा जो दर्जा आहे, हा प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तो विद्यापीठाची पदवी या परीक्षेच्या समान असेल, जो 40 गुणांचा असेल आणि या ठिकाणी बघा तुम्हाला 80 मार्क्स असतील. ठीक आहे, तर या प्रकारचा हा तुमचा परीक्षेचा पॅटर्न असणार आहे. 90 मिनिटांकरता असणार आहे. प्रत्येक पदाला बघा त्यांनी त्या ठिकाणी च्या संवर्गानुसार जो अभ्यासक्रम आहे तो वेगळा दिला आहे. तो बघितला आपण. वैज्ञानिक करता सहाय्यक घटक हा वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे व ध्वनी करता आहे. जवळजवळ त्याच पद्धतीचा आहे. 4 विषय असतील वरचे आणि 5वा जो असेल तो विज्ञान शाखेसंबंधी असेल. ठीक आहे, खास करून वैज्ञानिक जे सहाय्यक गट असेल, जे ग्रॅज्युएशन वरची पद आहेत त्या पद्धतीसाठी वरचे प्रकारचे जो आहे ते अभ्यासक्रम त्यांनी टाकलेला आहे. बघू शकतात. आणि नंतर जे बघा जे गट क खास करून व्यवस्थापक गट क असेल तर त्याकरता 25 25 25 25 अशा प्रकारचा तो त्यांनी चार्ट दिलेला आहे. 25 प्रश्न असतील मराठीला, 25 इंग्रजीला, सामान्य ज्ञानाला 25 आणि बघा रिझनिंगला 25 म्हणजे बौद्धिक चाचणीला 25 100 गुण आणि 200 प्रश्न या ठिकाणी 90 मिनिटांमध्ये द्यायचे आहेत. ठीक आहे, पुन्हा ऑनलाईन असेल. आणि परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ पर्यायी म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अतिशय छान भरती आहे मित्रांनो. अतिशय छान पद्धत तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर सगळ्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही नक्कीच लवकर अर्ज करायला हरकत नाही. आता बघा परीक्षा शुल्क काय असेल तर बघा खुला प्रवर्ग असेल तर तुम्हाला 1000 रुपये असेल. मागासवर्गीय असेल, दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 900 रुपये असेल. माजी सैनिकांना कुठलाही नाही त्यामुळे 1000 रुपये आणि 900 रुपये. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि इतरांसाठी 900 असं जर तुम्ही ठरवलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. वेबसाईट एकदा उतरून घेता तुम्ही पुन्हा एकदा https://dfsl maharashtra.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्हाला अर्ज करायचा आहे. शेवटची तारीख आहे बघा या ठिकाणी अर्ज करण्याची 27 फेब्रुवारी 27/2च्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे. अर्जाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे परंतु अजूनही या ठिकाणी 8 ते 10 दिवस आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर वरील पदांना अर्ज करायला या ठिकाणी हरकत नाही. तर मित्रांनो ही होती एक लेटेस्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.